खेळण्यासाठी तयार. अभि करतो लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करेल. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर, नो बॉल. पंचांचा इशारा. 1D. 2 धावांनी सुरुवात. श्री गणेशा सुस्वागतम स्वागत केलं जात आहे अभिचं 2 धावांनी. मगापासून आपण अवांतर विषयी बोललं जातोय. त्या अवांतर धावांवरती जो संघ कंट्रोल करेल त्यासाठी उदाहरण ईशान आडिवरेकर यांचं आपल्या समोर आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. अनुराज नाटेकर याला अजूनही सूर तितकासा गवसला नाहीये 2 सामन्यामध्ये. RPL रत्नागिरी प्रीमियर लीग मध्ये हा खेळाडू मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. आज आपल्या घरच्या मैदानावरती खेळताना आणि होम क्रिकेट खेळताना जास्त प्रेशर असतो. मोठा डिलिव्हरी, इन स्विंगिंग डिलिव्हरी आपण नेहमी पाहतो. इन स्विंगिंग डिलिव्हरी जर पाहायचं असेल तर भुवनेश्वरचा पहा. ओव्हरऑल क्रिकेटमध्ये भुवनेश्वर आतमध्ये आणतो, चेंडूला स्विंग करतो. सीम तर काहीच नसतं. सीम बघायचं असेल तर शामीचा पहा. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आज सामी सारखा सीम कोणाकडे नाहीये. त्या पद्धतीची गोलंदाजी अभि यांच्याकडून पाहायला मिळाली. चला नेक्स्ट डिलिव्हरी. या वेळेला मात्र भरकटते, लाईन सुद्धा भरकटते. 4 एक चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर वाईड बॉल. पंचांचा इशारा. 5 झाले कसे काय. पहिला वाईड +1. एक चेंडू 5 धावा. अभि यांचा पुन्हा एकदा वाईड बॉल. आता मात्र खेळवतोय अनुराज. अनुराज प्रेशर क्रिएट करतोय. स्टान्सने वेगळा शफल करतोय. काहीतरी व्हेरिएशन बॅटिंग मध्ये सुद्धा दिसतं, व्हेरिएशन गोलंदाजी मध्ये सुद्धा दिसतं. अभि पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी तयार. या वेळेला मात्र ऑफस्टिकच्या बाहेर, बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, संपर्क होत नाहीये. वाईड बॉल. पंचांचा इशारा येतोय. लकीली या ठिकाणी अभि यांच्यावर प्रेशर टाकण्यात यशस्वी होतोय अनुराज. एक चेंडू आणि 7 धावा अशी अवस्था आहे. स्वतःचे मायनस पॉईंट माहित असणे हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट असू शकतो. त्यामुळे मायनस पॉईंट आपल्याला माहिती पाहिजेत. प्रत्येक खेळाडूला आपले स्वतःचे मायनस पॉईंट माहिती पाहिजेत. अपोजिट टीम तर तुमचे मायनस पॉईंट जाणूनच असते, तोच प्लस पॉईंट ठरू शकतो. अभि याला तेच करावं लागेल. अनुराज मात्र सावधगिरीची भूमिका करतोय. लेफ्ट आउट करतोय, वेट करतोय, जाऊ देतोय. बाकी काम सुजन सर. आज सुजन सरांचा व्यायाम मात्र सुरेख झालाय. उद्या वर्कआउट करायची काही गरज नाहीये, ते रात्रीच काम करून घेतलं गेलंय अवांतरच्या स्वरूपात. 8 अशी धावसंख्या. यावेळी अनुराज यांच्याकडून ऍक्च्युली याला म्हणतात ऑन ड्राईव्ह 4 धावांसाठी. मिस फिल्डिंग होते त्या ठिकाणी. अशा प्रकारची क्वालिटी क्रिकेटमध्ये चालणार नाही. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला अगदी हायर लेवलचं क्वालिटी ऑफ क्रिकेट खेळायला लागेल. 100% नाही, 200% आपल्याला द्यावा लागेल, तेव्हा कुठे आपण सामना जिंकतो. करो या मरोची अवस्था जेव्हा असेल त्यावेळेला हा 4 धावा किती महत्वाच्या असतील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी मात्र प्रोटेक्शन ठेवलंय. आता मात्र तिथे प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षकाने बदल केला. विकेट किपर वेल माइंड या ठिकाणी मात्र फिल्डिंग करतोय. फिल्डर वेलफील्ड ओम नाटेकर. पूर्णगडचा खेळाडू आहे ना, पूर्णगडचा खेळाडू आहे. आणि ही संधी आहे बघा. या ओम नाटेकरला ही संधी मिळाली आहे. गुणी खेळाडू आज पूर्णगड संघातून, पूर्णगड गावचे. आणि हा एक प्लस पॉइंट आहे. म्हणूनच मी धन्यवाद देईन उत्कर्ष प्रीमियर लीगला की गावच्या स्थानिक खेळाडूंना ही एक मोठी संधी आहे. अनुराज सारख्या सुपर क्लास खेळाडू समोर खेळताना आपल्याला हा एक्सपिरियन्स मिळतो. या वेळेला पुन्हा एकदा अभिने आत आणलाय चेंडू. लेग ब्रेक डिलिव्हरी याला म्हणू शकतो, पण लेफ्टी बॉलर असल्यामुळे हा ऑफ ब्रेक डिलिव्हरी झाली. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती बिनबाद 12 अशी धावसंख्या. जास्त काही करावं लागलं नाहीये. अनुराज केवळ 4 धावा बॅटने काढल्यात. 8 चेंडू अवांतर धावा दिल्या गेल्यात. नेक्स्ट डिलिव्हरी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने प्रेडिक्टेबल होता. अनुराज मात्र बॅकफुटला जातोय, शफल होतोय, परंतु मिस टाइम करतोय. स्विंग कळत नाहीये, स्पिन कळत नाहीये, व्हेरिएशन आहे. चहल सारखा गोलंदाजी करताना दिसतोय. चहलचे चेंडू स्लो डिलिव्हरी असतात, परंतु टर्न भारी असतो. यावेळेला मात्र चांगला तटवला स्ट्रेट टू द फिल्डर. टॅप काही परफेक्ट बसला नाही. परफेक्शन साठी तुम्हाला त्याच पद्धतीचं टेक्निक वापरावं लागेल. फुट मुवमेंट थोडीशी चुकते अनुराजची, त्यामुळे हा शॉट चौकाराला जाऊ शकला नाही. पहिल्या षटकाची समाप्ती होते. 12 अशी धावसंख्या. संघाची धावसंख्या 12. H&M 2 संघ दोन्ही सामने जिंकून या ग्रुपमध्ये सध्या तरी टॉप रँक मध्ये आहेत. टॉप
टॉप ऑफ द टेबल असं म्हणू शकतो किंवा टेबल टॉपर म्हणू शकतो. चला आता मात्र फलंदाजीला आलाय प्रज्योत, गोलंदाजीसाठी आलाय शुभम. आयकॉन प्लेअर आहे या संघाचा शुभम आडिवरकर, मॅन फ्रॉम गावड्यांबेरे, आणि प्रज्योत मॅन फ्रॉम गावड्यांबेरे. फुल टॉस डिलिव्हरी, फायदा काही मिळाला नाही. नोची अपील केली जाते. इनफॅक्ट हा आउटसाइड ऑफ स्टंप होता, लेफ्ट आउट असता तर नक्कीच वाईड होता. पण एक निर्धाव, एक बिंदी गेंद, डॉट डिलिव्हरी येते. फिरचा चेंडू, या वेळेला मात्र भरकटते लाईन, भरकटते. नो बॉल, पंचांचा इशारा येतोय. नो +1, 2 धावा, 14 धावा, बिनबाद 14. शुभम आडिवरेकर कंट्रोल करावा लागेल, प्रज्योतला कंट्रोल करावा लागेल. बघूया शुभम काय करतोय. प्रज्योत आक्रमक शैलीमध्ये खेळताना दिसतोय. आता मात्र सुरेश डिलिव्हरी होती, लाईन चांगली होती, पण नो बॉल, नो बॉल, नो +1. हे अवांतर धावा म्हणजे अशा प्रकारचं की गावकऱ्यांची पूजा आणि भाडोत्रीची मजा आहे. अवांतर धाव संख्या आज खेळी करतायत. या वेळेला मात्र चांगला चेंडू स्टिकच्या बाहेर जातोय. लाईन चांगली, लाईन भरकटते, लेंथ चांगली होती, डिलिव्हरी चांगली होती, लाईन मात्र मिस करतोय स्टिकच्या बाहेर. वाईड +1. पुन्हा एकदा सत्यनारायणाची पूजा गावकऱ्याने मानली आणि भाडोत्रीची पूजा मजा होते. अवांतरची खरंच मजा होते. फलंदाजाला काही जास्त करावं लागलं नाही. संघाची धावसंख्या होते बिनबाद 18. यामध्ये फक्त 5 धावा आल्या त्या बॅट मधून. 13 धाव. ओ व्हेरिएशन, लेग स्टंपच्या बाहेरून आतमध्ये खेचलाय चेंडूला. टॉप ऑफ द डिलिव्हरी, टॉसअप म्हणतात याला. आता मात्र पुन्हा एकदा फ्लाईट केला होता बॉलला, फ्लाईट दिला होता, बॅकफुटला गेला. फ्लाईटेड चेंडू स्ट्रेट खेळले जातात ओव्हर मध्ये. ऑन द राईट पद्धतीने खेळला असता हा चेंडू. यावेळेला मात्र टेक्निकली साऊंड दिसत नाहीये, करेक्ट दिसत नाहीये. शॉर्ट सिलेक्शन फार महत्वाचं असतं अंडरआर्म क्रिकेटमध्ये. शॉर्ट सिलेक्शन आत्ताच्या या चेंडूला फॉरवर्ड शॉट खेळला असता ऑफ ड्राईव्ह तर नक्कीच हा चौकार गेला असता. टॅब मध्ये मास्टर आहे प्राजोत, परंतु शॉर्ट सिलेक्शन वरती भरपूर काही अवलंबून असतं. शुभमने कंट्रोल केलंय, प्रेशर रिलीज केलंय आता आपल्या संघावरती. नेक्स्ट डिलिव्हरी, काय व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये. प्रत्येक चेंडूवरती अनप्रेडिक्टेबल होतोय गोलंदाज, आणि हीच ती धमाकेदार मॅच असते. फलंदाजाची माइंड आणि गोलंदाजाची माइंड मध्ये, ब्रेन मध्ये मॅच होत असते, नंतर मैदानावरती मॅच होत असते. यावेळेला कोणता चेंडू टाकेल उत्सुकता आहे. आता मात्र ब्लॉक होल, मला वाटतं त्रिफळाचीत होतोय का. यॉर्क पद्धतीचा चेंडू, ब्लॉक होल, सगळंच मिस झालंय. स्टंप सुद्धा मिस झाले, कीपर सुद्धा मिस झाले, बॅटर तर मिस झालाच होता, पण एक धाव मिळते. ही धाव मात्र नायक मिळते. यामध्ये धाव संख्या 20, बिनबाद 20. या धावेमध्ये मात्र काहीच कोणाची चुकी नव्हती, फक्त जस्ट लक, बॅड लक होतं. लास्ट डिलिव्हरी शुभम आडिवरेकरचं हे कमबॅक ओव्हर म्हणता येईल. यावेळेला मात्र आउटर एज लागला, आउटसाइड एज लागला, अप्पर एज लागला, आणि हा चेंडू गेला होता थर्डमॅन रिजन मध्ये. बॉक्स आउट होतोय का. प्रज्योतला मात्र खेळवलं या मैदान, या षटकामध्ये, सॉरी या षटकामध्ये धावा दिल्या फक्त 9. 21 अशी धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. नेक्स्ट मॅच आहे. आणि त्यांना बोलव. हॅलो, या चालू सामन्यानंतर होणारा सामना मध्ये SR 11 विरुद्ध विष्णू स्मृती. तर दोन्ही संघाच्या गावकऱ्यांची पूजा कर्णधारांनी मध्यंतराच्या वेळी टॉस का बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. चालू सामन्यानंतर मध्यंतरावरती SR 11 वर्सेस विष्णू स्मृती या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. काय श्रेयू, बॉलरचं नाव काय. शुभम साळुंके. मगाच्या सामन्यामध्ये थोडासा निगेटिव्ह साइड गोलंदाजी. जिंदगी में कभी कोई मुसीबत आए तो घबराना मत, गिरकर उठने वाले को ही बाजीगर कहते हैं. शुभम पण ती शुभेच्छा पोचायच्या अगोदरच वाईड, नो +1. 2 धावा बहाल केल्यात. आतापर्यंत फक्त 8 धावा या बॅटने आल्यात. बाकीच्या जवळजवळ एकूण धावा किती.
23. 15 धावा या एक्स्ट्राच्या आल्यात. अवांतरवरती कंट्रोल ठेवणे गरजेचं आहे. 23 धावा, यामध्ये आणखीन एक धावेची भर. ड्राईव्ह केलाय अनुराजने. अनुराजला तो सूर गवसला नाहीये. अनुराजला तो प्रवाह अजून व्यवस्थित करता आला नाहीये. ज्या प्रवाहामध्ये खेळताना अनुराग फुल फ्लो मध्ये जेव्हा खेळतो तेव्हा तो टेक्निकली करेक्ट बॅटर वाटतो. अनुराग पुन्हा एकदा यावेळेला मात्र शॉट जबरदस्त काढल्यात जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार. 28. रणसंख्या होते 28. अनुराज खेळतोय 10 धावसंख्येवरती, 9 धावसंख्येवरती. धावसंख्या होते 28. शुभम राईट आर्म राऊंड विकेट राधाकृष्ण रंगमंचाच्या बाजूने. यावेळेला फटका बॉल चुकलाय, लेग स्टंपच्या बाहेर, आणखीन बाहेर जातोय. विकेट किपर सुद्धा बीट होतोय. 2 धावांनी धावसंख्या वाढते 30 वरती. पुन्हा एकदा अवांतर मित्र बनला जातोय या ठिकाणी. 9 खेळाडू खेळले जातात. इम्पॅक्ट प्लेअर आपल्याला आयपीएल मध्ये पाहायला मिळतो. हा 12 खेळाडू असतो. इथे मात्र धावा खेळाडू एक्स्ट्रा जमवत आहेत. पुढचा चेंडू यावेळेला आता मात्र फटका चुकलाय. दम नाहीये फटक्यामध्ये, बॅकफूट झाला. बॅकफूट मध्ये टॅप खेळणं खूप कठीण असतं. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर वर्क लागतं, समय सूचकता लागते, फुटवर्क लागतं. ती मात्र एक धाव मात्र रोखू शकले नाहीयेत. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते बिनबाद 31. आता मात्र प्रज्योतच्या बॅट मधून निघालेला चौकार. चौकार मीन्स फील्ड होते त्या ठिकाणी. जरा फिल्डर्सनी तिकडे जपून जरा फिल्डिंग करा, लागण्याची शक्यता आहे. चौकार आणि धावसंख्या वाढते 35. ओ शफल झालाय. पुन्हा एकदा शुभम यांच्याकडून थोडासा स्वर मारा केला जातोय. दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीची गोलंदाजी केली होती आणि त्याचीच पुन्हा एकदा पुनरावृत्ती करताना शुभम थोडासा प्रेशर खाली दिसतोय. चला प्रेशर रिलीज करण्याचा वेळ आलाय, परंतु तो रिलीज करायला देत नाहीये. व्हॉट अ शॉट. घुटण्याचे आपण अंडरऑन क्रिकेट मध्ये हा नेहमी पाहायला मिळत नाहीये. हा शॉट चौकारासाठी जातोय. घुटना शॉट, घुटना एक टॅप. 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 40. 40 वरती पोहोचवली जाते. एका मोठ्या धावसंख्येकडे जाताना दिसतोय. यावेळेला मात्र फटका चांगला आहे. पुन्हा एकदा नो चॉइस फॉर द फिल्डर. फक्त देखते रहेंगे और जाती रहेगी. चौकार जाती रहेगी, बाउंड्री जाती रहेगी, सीमा पार, चेंडू पार. प्रज्योत खेळतो 16 धावसंख्येवरती 4 चौकारांशी. यामध्ये 4 चौकार मध्ये 2 चौकार ऑन ड्राईव्ह होते, 2 चौकार ऑफ ड्राईव्ह होते. हा प्लेअर आहे तो चारही बाजूने खेळणार आहे. 180 डिग्री मध्ये खेळणारा खेळाडू या ठिकाणी धुमाकूळ करेल. मगाच्या वेळी कॉमेंट्री करताना तेच सांगितलंय की 180 डिग्री मध्ये खेळणारा खेळाडू या मैदानावरती मात्र हात धुवून घेईल. षटक संपते 3रं. संघाची धावसंख्या होते 44. 44 बिना किसी विकेट के नुकसान पे. 4था आणि अंतिम षटक, शेवटचं षटक, प्रेशराइज षटक. पहिला चेंडू स्लो डिलिव्हरी आणि हा बॉल मुझे मार. गोलंदाजाकडून आमंत्रित केलं जातं, चलो ये मैंने चिकन लाया है, उसका पूरेपूर फायदा ले ले. और आज का दिन तो बुधवार का है, बिरयानी खाने का है. सुबह सुबह की बिरयानी मिली आहे. ओ यावेळेला मात्र नो बॉल. पंचांचा इशारा. 1+1. स्पिन मात्र भरपूर मोठा होता. 70 डिग्रीचा स्पिन होता. 50 अशी धावसंख्या पूर्ण होते. अर्धशतक पूर्ण होते. व्हॉट अ परफॉर्मन्स. H&M फुल फॉर्म मध्ये. यावेळेला मात्र प्रेडिक्टेबल होता, कारण पहिला चेंडू लेग ब्रेक केला होता या अगोदरचा. त्यामुळे माहिती होतं फलंदाजाला आता सुद्धा लेग ब्रेक करेल. फक्त लाईन चेंज केली होती श्रेयूने. श्रेयू राईट आर्म राऊंड द विकेट. मॅन फ्रॉम तुळसुंडे. यावेळेला पुन्हा एकदा लेग ब्रेक मिस करतोय. चौकारासाठी जातोय. फिल्डर करतोय मिस आणि बॉल घेतोय मात्र सीमा रेषेच्या बाहेर. केस 4 धावांसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टॅप केलाय. प्रज्योत यांच्याकडून पाहायला मिळते बॅटिंगची टेक्निकली करेक्ट फलंदाजी. एक वेगळी नजाकत भरी फलंदाजी पाहायला मिळते. बॅटिंगचं स्किल पाहायला मिळते प्रज्योत यांच्याकडून. यावेळेला मध्ये ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न. 1 धाव तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी जातोय. तिकडे मात्र फंबल. क्षेत्ररक्षकामध्ये फंबल. पण प्रज्योत मात्र आपली विकेट स्ट्राईक वरती आणतोय. आपण स्ट्राईक वरती येतोय, कारण तो स्ट्राईक होते येणे गरजेचं आहे. दुसरी धाव घेत असताना धावची किती
1 टू गो. धावसंख्या होते ती 60. 60 धावांचा डोंगर उभा केलाय. 60 मगाशी 63 धावा चेस झाल्या होत्या. नवीन फलंदाज पार्थिव 60 वरती आणखीन 2 62. 60 प्लस 2 62. येस 62 62. एक चेंडूंचा खेळ शिल्लक. एका चेंडूमध्ये 4 धावा गेल्या असत्या, परंतु आता पुन्हा एकदा वाईड बॉल. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. ओनली वाईट काय वाईड प्लस वन. धावसंख्या होते 64. 64. एक चेंडूवरती चौकार जरी दिला असता तरी 4च धावा आल्या असत्या. चला त्या 4च धावा आल्या कारण रनआउट होत आहेत. 64 धावा उभ्या केल्यात. 64 धावांचं आव्हान उभं केले. जिंदगी में रिस्क लेने से कभी भी मत डरो, क्योंकि या तो हार मिलेगी या तो सीख मिलेगी, और एक दिन तो जीत तो हर हाल में पक्की है. तो रिस्क लेना पड़ेगा. H&M समोर आहे संघ SS सुपर किंग. SR11 आणि विष्णू स्मृती या संघाच्या कर्णधारांनी ताबडतोब टॉस करण्यासाठी यायचं इथे. SR11 वर्सेस विष्णू स्मृती दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया ताबडतोब टॉस कडे या. बॉल बदलले होते काय रे वा गेली बॉल. 64 धावांचं आव्हान. 24 चेंडू आणि 64 धावा. 65 धावा. 64 धावा केल्या होत्या. 65 रनची गरज. पहिला चेंडू अभि यांच्यासाठी आतमध्ये टाकलाय. अभि बॅकफुटला गेलेत. हा होमवर्क चांगलाय. गोलंदाज बॉलर शाहिद यांच्याकडून. तिन्ही सामन्यामध्ये शाहिदने चांगली गोलंदाजी केली आहे. अभि आणि टीम 23 चेंडू 65 धावा. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में, लड़ने वालों के कदम में जहान होता है. तो लड़ना पड़ेगा भाई, लड़ना पड़ेगा दोस्तों. इसके बीच वाइड बॉल. इस बीच वाइड बॉल अवंतर एक्स्ट्रा खातं खोललं जाते. मित्र आलाय धावून. नेक्स्ट डिलिव्हरी. यावेळेला मात्र कटवलाय. तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण आणि रनआउट होतोय का. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. येस नो फंबलिंग. क्षेत्ररक्षकाकडून फंबल, फिल्डर कडून फंबल. भरपूर काही घडलं एका चेंडूमध्ये. एका धावाने खातं खोलतोय अभि. स्वतःच श्री गणेश करतोय. संघाची धावसंख्या 2 वरती पोहोचवली जाते. 2 बॉल 2. H&M साठी सोपा आव्हान आहे. 21 चेंडू आणि 63 धावा डिफेंड करायचे आहेत. पण SS सुपर किंग तुम्हाला जर या स्पर्धेत टिकून राहायचं असेल 21 चेंडू 63 धावा बनवाव्याच लागतील. 21 चेंडू 63 धावा. त्यातला अजून एक चेंडू गेला. 20 चेंडू 63 धावा. 20 चेंडू 63 धावा. ये मैच बहुत बड़ा है. ये मैच नहीं, ये कप की मैच है. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा ड्राईव्ह, परंतु त्याला टॅप मध्ये कन्वर्ट करता आलं नाही. हा फॉरवर्ड डिफेन्सिव्ह शॉट वाटला. धाव काही मिळाले नाही तिथे. काय चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली जाते शाहिद कडून. अभिला त्याने लेग ब्रेक केले. शुभमला त्याने ऑफ ब्रेक केले. वाईड बॉल
वाईट +1 ऑफस्टिकच्या बाहेर 2 धावांसाठी. 2 धावाने धावसंख्या वाढली जाते 5 सॉरी 4 धावा. 61 धावांची गरज. 20-61 बॉल किती आले? 20-61 खूप मोठं आव्हान आहे. 20 चेंडू 61 धावा. या वेळेला मात्र पुन्हा एकदा 1 धाव. आपण परवाच पाहिलं गावडेंद्रे प्रीमियर लीग मध्ये ना NPL मध्ये 18 चेंडू मध्ये 66 धावा आल्या होत्या, चेस झाल्या होत्या. त्यामुळे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन, क्रिकेटमध्ये खेळी आणि पवारांची राजकारणातली खेळी याचं प्रेडिक्शन कोणी करू शकत नाही. या वेळेला मात्र पुन्हा एकदा बीट होतोय. याला बीटच म्हणू शकतो. ड्राईव्ह तर केला होता, टॅबला कन्वर्ट करणे गरजेचं आहे, पॉवर जनरेट करणे गरजेचं आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये हे एक वेगळं स्किल असतं आणि म्हणूनच अंडरआर्म क्रिकेट हे सर्वात कठीण क्रिकेट सुद्धा म्हटलं जातं. फक्त 6 धावा दिल्यात. 63-65 धावांचं आव्हान आहे. 6 धावा दिल्यात, परंतु 8वा तो सामना. 64 धावांचं आव्हान. ईशानने 5 धावा दिल्या होत्या, तरी सुद्धा 18 चेंडू मध्ये त्या धावा लिलया पार केल्या. तोच हा संघ HMचा यावेळेला मात्र डिफेंड करतोय, अपोजिट साइडला आहे आणि तुम्हाला तो सामना आठवावा लागेल. SS सुपर किंग्स या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर हे शेवटचे 18 चेंडू आहेत. ये 18 गेंद जिंदगी के आखिरी 18 गेंदों की तरह खेळली पडेगी. 8व्या चकड्यामधील तो डायलॉग, ही 70 मिनिटे. शाहरुख खानचा तो डायलॉग ज्याने फेमस केलं होतं स्पोर्ट्सला. 18 चेंडू आणि 59 धावांची गरज. 18 चेंडू 59 धावा. आपल्याला 18 मध्ये 15 चौकार हवे आहेत. 18 चेंडू 59 धावांची गरज. चला नवीन गोलंदाज. पहिला चेंडू पुन्हा एकदा बीट केला जातो अभिला आणि या ठिकाणी मात्र यष्टीची बॉलर नेम प्रथमेश यांच्याकडून. प्रथमेश आजच्या दिवसातील सर्वात जास्त वेग स्पिन करणारा जर कोण गोलंदाज मगापासून माझ्या नजरेमध्ये जरी आहे प्रथमेश. बाकीच्यांच्या असेलच, कारण प्रत्येकाचे व्ह्यू वेगवेगळे असतात, पण प्रथमेशचा स्पिन हा सगळ्यात जास्त झालाय. त्याच्याकडे व्हेरिएशन तर आहे, कंट्रोल करतोय तो, त्याला वेग नाहीये, पण प्रथमेशने चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे मगाचपासून. पहिल्या सामन्यापासून 3 सामन्यामध्ये आपण पाहतो. सतरा चेंडू 59 धावा. 16 चेंडू 59 धावा. चला सामना अतिशय झुकलेला दिसतोय H&M कडे. इथून मात्र मॅजिक करावं लागेल, चमत्कार करावं लागेल. 17 चेंडू. या वेळेला पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. काय खेळवला जातोय गोलंदाजांकडून फलंदाजाला. निस्नात तरबेज एखादा जो यावेळेला वाईड बॉल. निस्नात तरबेज तैराकी असतो, त्याला माहिती असतं आपण कोणत्या प्रवाहाच्या विरोधात कसं पोहायचं, त्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. प्रवाहाच्या विरोधात खेळायला लागेल ते श्रेयूला. तितकासा दम नाहीये बॅट मध्ये. बॉल तर त्या परफेक्ट बसणे गरजेचं असतं. हे या षटकामधून हवाच काढून टाकली. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र खाली राहिलाय. लाईन तीच होती, लेंथ मध्ये बदल केला, थोडासा अप्पर एंडला चेंडू गेला, बॉलला थोडासा टॉसअप केला होता. हेच तर फरक असतं अंडरआर्म क्रिकेटमध्ये. क्रिकेट म्हटलं की व्हेरिएशन आलं. गोलंदाजांकडून व्हेरिएशन फार महत्वाचं असतं. या षटकात फक्त 5 धावा मिळाल्या, पहिल्या षटकात 6 धावा मिळाल्या. हवा काढून टाकली आहे सगळी. हा फुगा फुटलाय SS सुपर किंगचा. एक चांगला संघ पराभवाच्या गर्तेमध्ये. 12 चेंडू आणि धावा हव्या आहेत त्या. सर किती हवे? 54 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 54 धावा. चला आता मित्राला बोलवणे गरजेचं आहे. पार्थिव वरवटकर यावेळेला शूट केलाय पार्थिवने. 1 धाव. आता मात्र लाईन मिळाली पार्थिवला. मिडल कडे जाणारा यॉर्क पद्धतीचा टाकायचा प्रयत्न आहे. ब्लॉक होल याला म्हणतात. यावेळेला ऑफ ब्रेक वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि त्यात सक्सीड होतोय पार्थिवच्या वडिलांनी क्रिकेट गाजवलं नाही. डॉट बॉल. ओके डॉट बॉल. बिंदी गेम. धाव काही मिळत नाहीये. पार्थिव मात्र आपल्या वडिलांचं नाव रोशन करतील का? आजही पार्थिवचे पप्पा क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करण्यात यशस्वी झालेत. आमचे मित्र
पार्थिव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्क, वाईड यॉर्कर. आता मात्र लाईन मिळाली आहे. शूट गोलंदाजाचं एक वैशिष्ट्य येतं, एकदा का लाईन मिळाली की तो मात्र ऐकत नाही, आणि एकदा का भरकटला की तरी तो मात्र ऐकत नाही. एक धाव की चौकार, 4 धावांसाठी. इनफॅक्ट या सामन्यामध्ये हवा निघून गेली आहे, औपचारिकता बाकी आहे. 4 धावांनी धावसंख्या वाढते. हा 16. लास्ट डिलिव्हरी, वाईड बॉल. पंचांचा इशारा, वाईड बॉल. यावेळेला फुल टॉस डिलिव्हरी पार्थिव यांच्याकडून. धाव काही मिळत नाहीये. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पार्थिव. एका क्षणाला सगळेजण एकत्र क्लिक झालेत. बघा, कधी कधी फोटो निघण्यासाठी कॅमेऱ्यामधील बटन क्लिक करणे गरजेचं असतं, आणि कॅमेरा एकदा का क्लिक झाला की त्यावेळेला सर्व 5 क्लिक होतात. त्याच पद्धतीने या सामन्यामध्ये तिन्ही गोलंदाज क्लिक झालेत. तिन्ही गोलंदाजांनी एकाच वेळेला क्लिक होऊन हवा निर्माण केली स्वतःची, आणि हवा काढून टाकली संघाची, अपोजिट संघाची. पार्थिव यांचं हे षटक संपले. 3 षटकांची समाप्ती. 6 चेंडू 48 धावा. आज मात्र परतीचा प्रवास करताना दिसतोय SS सुपर किंग्स. आता काय होईल हे जर तरवर अवलंबून आहे. अजून एक सामना बाकी आहे, पण जर 2 संघाचे समान गुण झाले तर मात्र रन रेट वरती गेम येईल. येणारा काळ तो ठरवेल, कोणीही काही सांगू शकत नाही. चला, शेवटचं षटक अनुराज यांच्याकडून. पहिला चेंडू लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, वाईड बॉल. लेग स्टिकच्या बाहेर जाणारा. वाईड बॉलने धावसंख्या वाढते. आता 6 चेंडू 47 धावा. विनिंग विथ डिग्निटी असं म्हणतात. विनिंग विथ डिग्निटी तर आहेच, खरोखरच स्वतःच्या नावाप्रमाणे डिग्निटीने जिंकतायत, परंतु लुझिंग विथ ग्रेस असं म्हटलं जातं. पण आपण ही शस्त्र टाकायचं नाही. शेवटच्या क्षणापर्यंत आपलं स्किल दाखवायचं असतं. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये ते स्किल दिसायला हवं. लुझिंग विथ ग्रेस, वाईड बॉल. अंपायरचं डिसिजन येतोय लेगस्टिकच्या बाहेर. अनुराजला संपवायचा आहे हा गेम. 4 चेंडूंचा खेळ. वाईड बॉल. पण वॉर्मअप अनुराजचा आज कम्प्लीट झालेला नाहीये. पहिल्या सामन्यामध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या, त्यानंतरच्या सामन्यामध्ये मात्र भरकटताना दिसतोय अनुराज. पुन्हा एकदा लॅक ऑफ प्रॅक्टिस म्हणू शकेल. ओव्हरआर्म क्रिकेट बऱ्याच प्रमाणात खेळतो अनुराज, अंडरआर्म क्रिकेटकडे थोडंसं दुर्लक्ष. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, सुंदर क्षेत्ररक्षण. वॉट अ क्षेत्ररक्षण फिल्डिंग. टाळा तर जरूर वाजल्या पाहिजे प्रेक्षकांकडून. खूपच चांगलं अंकुर यांच्याकडून. बघा, लोकल प्लेअर आहे पूर्णगडचा, आणि हेच वैशिष्ट्य आहे या प्रीमियर लीगचं. आपल्या गावातील खेळाडूंना या प्रकारच्या हायएस्ट लेवलला खेळताना संधी निर्माण करून देताना उत्कर्ष प्रीमियर लीग म्हणूनच आभार व्यक्त करण्यात येत आहेत. उत्कर्ष कला क्रीडा मंडळाने एक नवीन व्यासपीठ निर्माण केलंय. यावेळेला मात्र फ्लिक ऑफ द रिस्क खेळलाय. शॉट एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या, पण त्याला काही अर्थ नाहीये. आणि आता मात्र फॉरवर्ड डिफेन्सिव्ह शॉट. क्रिकेटमधले वेगवेगळे शॉट मात्र दाखवलेत. फॉरवर्ड डिफेन्सिव्ह शॉट 1 धावेसाठी, निर्धावसाठी, आणि हा सामना जिंकला जातोय. H&M संघ 3 मॅच 3 विजेते. 6 पॉइंट टेबल टॉपर. आताच्या सामन्याचा पुन्हा एकदा मानकरी होतोय